हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो कॉमर्स अँड आर्ट्स फॅकल्टीचा व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, विषय अर्थशास्त्र मीन्स इकॉनॉमिक्स, यामधील मुलांना जे काही प्रकरण क्रमांक 3 आहे, मागणीचे विश्लेषण, या प्रकरणातील मुलांना व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आहे आपला मागणीचा नियम. तो मुलांना आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. पण त्याआधी मुलांना तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर एम.कॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मुलांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपलं जे काही प्रकरण क्रमांक 3 होतं, मागणीचे विश्लेषण, यामध्ये मुलांनो मागणी निर्धारित करणारे जे घटक होते ते आपण समजून घेतले होते. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. आणि मुलांनो, आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो काही बोर्ड एक्झामच्या दृष्टीने सर्वात IMP असा प्रश्न आहे, मागणीचा नियम, तो समजून घेऊयात. आता मुलांनो, सगळ्यात पहिले म्हणजे मागणीचा नियम जो असतो, याच्यावर तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये प्रत्येक वर्षी प्रश्न असतो. तुम्हाला ह्या प्रश्नावरती 2 प्रकारे प्रश्न विचारला जातो. पहिला तुमचा असा प्रश्न असतो, मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा. म्हणजे मागणीचा नियम तुम्हाला स्पष्ट करायचा असतो आणि त्याच्यामध्ये त्याचे अपवाद पण लिहायचे असतात. आणि दुसरा जो प्रकार असतो प्रश्नाचा, त्याच्यामध्ये असं असतं, मागणीचा नियम गृहीतकासह स्पष्ट करा. म्हणजे मागणीचा नियम तिथे पण तुम्हाला सेम तसंच लिहायचा असतो आणि गृहीतके लिहायचे असतात. म्हणजे मुलांनो, अपवाद किंवा गृहीतके यापैकी कोणतंही एक येतं आणि मागणीचा नियम हा फिक्स असतो. आता अपवाद गृहीतके आपण पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या लेक्चर ते क्लिअर करू, ते तुम्हाला क्लिअर होऊन जाणार आहेत. तर मुलांनो, आता आपण सुरुवात करूया. नेमकं मागणीचा नियम काय आहे? आता मागणी म्हणजे काय हे सर्व आपण बेसिक क्लिअर केलेलं आहे, ते तुम्हाला माहित झालं असेल. पहिले आपण आता प्रस्तावना क्लिअर करू. बघा प्रस्तावनेमध्ये काय म्हटलंय, सन 1890 मध्ये प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात प्राध्यापक, प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीच्या नियमाची मांडणी केली आहे. म्हणजे मुलांना ते सांगताय की 1890 साली, सन म्हणजे मुलांना 1890 साली एक पुस्तक प्रकाशित झालं होतं. त्या पुस्तकाचं नाव होतं अर्थशास्त्राची मूलतत्वे. हे मुलांना त्या पुस्तकाचं नाव आहे. या अर्थशास्त्राची मूलतत्वे ह्या ग्रंथात, या पुस्तकात त्यांनी म्हणजे कोणी, अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीच्या नियमाची काय केली, मांडणी केली. या नियमाद्वारे किंमत व मागणी यातील परस्पर संबंध स्पष्ट केला आहे. काय सांगितले म्हणून, या नियमाद्वारे किंमत व मागणी यातील परस्पर संबंध स्पष्ट केला आहे. आता मुलांना जनरली एक्झाम्पल घ्या, की बघा आपण बाजारामध्ये गेलो आणि एखादी वस्तू आपण खरेदी करतोय. त्या वस्तूची किंमत जर जास्त असेल तर आपण काय करतो, त्याची डिमांड कमी करतो, म्हणजे मागणी कमी करतो, हे आपल्याला माहिती आहे. आणि जर पुढच्या वेळेस आपण परत गेलो, त्या वस्तूची किंमत जर कमी झाली तर आपली मागणी ऑटोमॅटिक काय होते, वाढते. का मागणी वाढते? किंमत कमी होते, त्याच्यामुळे आपली मागणी वाढते. म्हणजे मुलांनो, याच्यातला जो संबंध आहे किंमत आणि मागणी, जसं की मी तुम्हाला आता सांगितलं, किंमत वाढली की मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली की मागणी वाढते. हा जो संबंध आहे, हा संबंध या नियमातून त्यांनी स्पष्ट केलेला आहे किंवा त्यांनी या नियमातून तो सांगितलेला आहे. हा झाला मुलांना प्रस्तावनेचा भाग. त्याच्यानंतर पुढे सगळ्यात महत्वाचं मुलांना जे असतं, सिद्धांताचे विधान. आणि मुलांना ह्या विधानावरच हा सिद्धांत संपूर्ण अवलंबून असतो. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सिद्धांतामध्ये काही असेल तर ते विधान असतं. जसं की आपण बघा मुलांनो, प्रकरण क्रमांक 2 मध्ये घटत्या सीमांत उपयोगिते सिद्धांत बघितला. बघितला का नाही? बघितला. त्याच पद्धतीने मुलांनो, हा मागणीचा सिद्धांत आहे, म्हणजे नियम. जसं घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत ऑब्लिक नियम आपण बघितला, मागणीचा नियम आहे. सिद्धांत सारखाच प्रश्न आहे. बघा, इतर परिस्थिती स्थिर असताना, मुलांनो, इतर परिस्थिती स्थिर असताना प्रत्येक नियमात किंवा सिद्धांतात हे लिहायचं असतं. म्हणजे सुरुवात कशाने करायची असते विधानाची? इतर परिस्थिती स्थिर असताना, किंवा त्याला इतर परिस्थिती कायम असताना असंही त्याला म्हणू शकतात. बघा पुढे काय म्हणले, इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता, वस्तूची किंमत वाढली असता. तर उदाहरण घेऊयात, माझ्याकडे हा एक मार्कर पेन आहे. माझ्याकडे काय, हा मार्कर पेन. आता आपली ही वस्तू आहे, आपण असं कन्सिडर करू, वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते. आता समजा मार्कर पेनची किंमत खूप वाढली तर मार्कर पेनची मागणी कमी होणार आहे. बहुधा मार्कर पेन ठराविक व्यक्तींना त्याची गरज पडते, पण एक उदाहरण सांगतोय. वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते, म्हणजे मुलांनो कमी होते. घटते म्हणजे काय? कमी होते. आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते.
म्हणजे या मार्कर पेनची किंमत जर कमी झाली तर मार्कर पेनची मागणी वाढेल आणि या मार्कर पेनची किंमत जर वाढली तर मागणी काय होणार, कमी होणार. म्हणजे मुलांना क्रॉस कनेक्शन आहे. किंमत वाढली की मागणी कमी होते, किंमत कमी झाली की मागणी वाढते. म्हणजे रिलेशन कसं हे क्रॉस रिलेशन आहे. त्याला आपण व्यस्त म्हणतो. व्यस्त स्वरूपाचा यामध्ये मुलांना संबंध आहे. हा झाला मुलांनो, हे झालं विधानाचा भाग. विधान खूप महत्वाचं आहे. परत विधान क्लिअर करा. इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. मुलांनो, हा होता आपला सिद्धांत. आता सिद्धांताच्या आधारावर मुलांनो आपलं एक मागणी पत्रक म्हणजे तक्ता असतो. आता तक्त्यामध्ये मुलांनो तुम्हाला 2 कॉलम दिलेले. तक्त्यामध्ये किती कॉलम आहे? 2. पहिला कॉलम मुलांनो वस्तूची किंमत. पहिला कॉलम काय आहे? वस्तूची किंमत. आता वस्तूची किंमत रुपयामध्ये आता साहजिक आहे आपण पण वस्तू घ्यायला गेलो तर किंमत रुपयामध्येच देतो ना. ₹50, ₹100, ₹200 जे असतील ते रुपयामध्ये देतो आपण. इथे पण वस्तूची किंमत रुपयामध्ये. आता बघा मुलांनो झालं काय? पहिल्या याला वस्तूची किंमत होती 50. नंतर किंमत किती झाली? 40, 30, 20, 10. म्हणजे मुलांनो इथे काय झाले? वस्तूची किंमत कमी होते. 50 वरून 10 वर एवढी किंमत आली म्हणजे कमी कमी होत गेली की नाही? 50, 40, 30, 20, 10 कमी झाली. आता मागणी बघा. बघा ₹50 तेव्हा मागणी किती होती? आता मागणी ही जी असते मुलांनो, ही तुम्हाला किलोमध्ये. ही मागणी कशी मुलांनो? किलोमध्ये. बघा समजा ₹50 किंमत होती, मागणी 1 किलोची होती. समजा आपण आंबे घेऊयात. मागणीची किंमत 40 झाली, मागणी 2 किलोची झाली. किंमत 30 झाली, मागणी 3 किलोची झाली. किंमत 20 झाली, मागणी 4 किलोची झाली. किंमत 10 झाली, मागणी 5 किलो झाली. म्हणजे मग जशी किंमत कमी होत गेली तशी मागणी वाढत गेली. बघा ही किंमत कमी कमी होते 50, 40, 30, 20, 10. 1, 2, 3, 4, 5 काय होते? मागणी वाढते. मुलांनो हे आकडे बदलत नाही. पेपरमध्ये तुम्हाला हे काही पेपरमध्ये देणार नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवून जायचंय. फक्त लक्षात ठेवा 50, 40, 30, 20, 10 किमतीमध्ये काय असणार आहे? कमी कमी होते. किंमत कमी होते. किंमत काय करायची? कमी करायची. सिद्धांतामध्ये ह्या पत्रकामध्ये किंमत कमी करायची आणि मागणी वाढवायची. आता किंमत कमी झाली तर मागणी ऑटोमॅटिक वाढते. तुम्ही नियम क्लिअर केला ना, बघा आता नियम क्लिअर मध्ये काय झालंय बघा. वस्तूची किंमत कमी झाली असता, आता इथे किंमत कमी झाली, मागणी वाढते. बघा मागणी वाढली. म्हणजे विधानाप्रमाणेच आपण चाललोय. विधानामध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे. तेच रिपीट केलंय. आता मुलांनो त्याच्यानंतर आपल्याला ह्या मागणी पत्रकावरून आकृती काढायची असते. काय काढायची असते? आकृती. त्याला आपण काय म्हणतो मुलांनो? त्याला आपण म्हणतो मागणी वक्र. काय म्हणतात मुलांनो? मागणी वक्र. आता मागणी वक्र काढत असताना मुलांनो, जसं की तुम्ही घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत आपण शिकलो. तर मुलांनो, तुम्हाला हे माहिती आहे, की आपण बघा य अक्ष आणि श अक्ष. हे तुम्हाला माहिती आहे आपल्याला 2 अक्ष असतात. य आणि श. तर य अक्ष मुलांनो कुठं असतो? वरती. आणि श अक्ष कुठं असतो? आडव्या साईडला म्हणजे आडव्या लाईनला श अक्ष असतो. हे प्रत्येक आकृती मुलांनो सेम असतं. याच्यामध्ये बदल होत नाही. तर बघा मुलांनो, लक्षात कायम ठेवा, की आपण जो उभा जो अक्ष आहे म्हणजे जो य अक्ष आहे, या अक्षर आपण ऑलवेज काय घेतो मुलांनो? आपण घेताना किंमत घेतो. काय घेतो या अक्षरावर? किंमत. आणि श अक्षर काय घेतो मुलांनो? श अक्षर आपण मागणी घेत असतो. काय घेत असतो? मागणी. मग आता फक्त काय करायचंय तुम्हाला? तक्त्याकडे बघायचं. तक्त्याकडे आकडे कसे आहे? 50, 40, 30, 20, 10. तसेच आकृती लिहून घ्यायचे बघा. 50, 40, 30, 20, 10. जसा सिक्वेन्स आहे तसंच कॉपी पेस्ट करायचा. जसा सिक्वेन्स आहे तसंच कॉपी पेस्ट करा. तुम्हाला पहिले क्लिअर आहे आपण किंमत घेतोय ना य ला. मग तुमच्याकडे किंमत किती आहे? 50, 40, 30, 20, 10. सेम बघा 50, 40, 30, 20, 10. सेम किंमत घ्यायची. आता मागणी बघा. 1, 2, 3, 4, 5 अशी मागणी. तर बघा तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 जसा सिक्वेन्स म्हणजे जसा क्रम मागणी पत्रकामध्ये आहे तसाच क्रम मुलांना तुमच्या अक्षरावर यायला पाहिजे. तरच तुमचा प्रश्न बरोबर येईल, उत्तर बरोबर येईल. नाही तुमचं उत्तर काय होणार आहे? चुकणार आहे. त्याच्यामुळे जसा क्रम तुमच्या मागणी पत्रकामध्ये आहे तसाच क्रम कुठे यायला पाहिजे? आकृतीमध्ये यायला पाहिजे. बघा 50, 40, 30, 20, 10, 50, 40, 30, 20, 10. 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5 सेम क्रम आहे. आता मुलांनो बघा, आपल्याला फक्त काय करायचंय? इथं फक्त मागणी वक्र काढायचं. काय करायचंय? मागणी वक्र. मग आता बघा, पहिली वस्तूची किंमत होती 50. किती किंमत होती मुलांनो? 50. तर मुलांनो, आपली मागणी किती होती? किंमत 50 असताना मागणी 1 किलोची होती. तर बघा मुलांनो, किंमत 50 कुठे आहे? किंमत 50 बघा इथे किंमत 50 दिसते. आता मागणी 1 किलोची कुठे दिसते की इथे? हा इथे मागणी 1 किलो आहे. मग बघा इथील किंमत 50 मागणी 1 किलो. त्याच्यानंतर पुढे बघा किंमत किती झाली? 40. मागणी 2 किलो.
बघा किंमत 40, मागणी 2 किलो, 2 आणि 40. बघा इथे 2 आणि 40 दिसते. ओके. पुढे बघा किंमत 30, मागणी 3 किलो. मग किंमत 30 इथे दिसते, मागणी 3 किलो दिसते. बघा घेऊन चला 30 3 किलो. त्याच्यानंतर मुलांनो किंमत 20, मागणी 4 किलो. मग आता किंमत 20 इथे दिसते, मागणी 4 किलो इथे दिसते. बघ किंमत 20, मागणी 4 किलो. आणि पुढे बघा किंमत 10, मागणी 5 किलो. मग किंमत 10, मागणी 5 किलो. बघा मुलांनो जॉईन करून घेतली मी याची तुम्हाला लाईन मी तुम्हाला रेडीमेड करून दिली, पण पेपरमध्ये तुम्हाला करायची. जॉईन करून लाईन करायची आणि मुलांनो ही केलेली लाईन जी आहे ना, हा आहे मुलांनो मागणी वक्र. हा काय आहे? मागणी वक्र. आता मुलांनो तुम्ही आकृती पण काढली, झाली. बघा आपली आकृती पण पूर्ण झाली ना. तुम्ही बघा डॉट डॉट केले, वक्र जॉईन करून घेतला, पत्रकावरून तुम्ही वक्र काढला. आता मुलांनो तुम्हाला आकृतीचं स्पष्टीकरण करायचं असतं. काय करायचं असतं? आकृतीचं स्पष्टीकरण. स्पष्टीकरण लिहित असताना मुलांनो 3 वाक्य जे मी तुम्हाला सांगणार ते लक्षात ठेवायचे. पहिलं वाक्य असं असतं मुलांनो, वरील आकृतीवरून आपण असं लिहायचं. काय लिहायचं मी पुन्हा सांगतो. वरील आकृतीवरून मग पहिलं वाक्य घ्यायचं. काय घ्यायचं? आता हा मुलांनो अ अक्ष इथे अ असतो. कॉमन काय असतो? अ. मग बघा अय अक्षावर किंमत दर्शवली असून, परत सांगतो बघा, आकृती काढली तीच पाहून लिहायचंय. अय अक्षावर किंमत दर्शवली असून अक्ष अक्षावर मागणी दर्शवली आहे. आपण अ या अक्षर काय घेतलं? किंमत. आणि अक्ष काय घेतलं? मागणी. हे तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये लिहायचं. हे झालं तुमचं पहिलं वाक्य. दुसरं वाक्य असतं म म हा मागणी वक्र. म म हा आता मागणी वक्र नाव काय? म म आहे ना. मग दुसरं वाक्य बघा. म म हा मागणी वक्र डावीकडून उजवीकडे, डावीकडून आता बघा ही डावी साईड आहे, उजवी, डावीकडून उजवीकडे वरून खाली येणार. बघा वरून खाली येत गेलो आपण ना, वरून खाली येणारा असतो. परत सांगतो, म म हा मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा असतो. बघा आता वरून खाली खाली येत गेला म्हणजे वरून खाली. हे 2 वाक्य झाले. आणि तिसरं वाक्य मुलांनो, मागणी आणि किंमत यामध्ये यामध्ये व्यस्त स्वरूपाचा संबंध असतो. कसा संबंध असतो? व्यस्त स्वरूपाचा संबंध असतो. उदाहरणार्थ, मध्ये कसं लिहायचं मुलांनो? वस्तूची किंमत 50 असताना मागणी 1 किलो एवढी आहे. या उलट वस्तूची किंमत 10 एवढी कमी झाली असता वस्तूची मागणी 5 किलो पर्यंत वाढत गेलेली आहे. अशा पद्धतीने. मग तुम्हाला पटवून द्यायचंय, क्लिअर करून द्यायचंय, कशी किंमत वाढली, कशी मागणी कमी झाली. कशी किंमत कमी झाली, कशी मागणी वाढली, हे तुम्हाला प्रूव्ह करून द्यायचंय. हे 3 वाक्य मुलांनो खूप महत्वाचे. हे 3 वाक्य तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळून जाणार. बघा परत पहिलं वाक्य कोणतं आहे? अय अक्षावर किंमत दर्शवली असून अक्ष अक्षावर मागणी दर्शवली आहे. हे पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, म म हा मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा असतो. आणि तिसरं वाक्य, मागणी आणि किंमत यामध्ये व्यस्त स्वरूपाचा संबंध असतो. उदाहरणार्थ, वस्तूची किंमत 50 एवढी असता मागणी 1 किलो आहे. या उलट वस्तूची किंमत 10 एवढी असता मागणी 5 किलो आहे. याहून असे लक्षात येते की वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. एवढंच लिहायचंय मुलांनो. एवढं झालेलं तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडतील. तर अशा पद्धतीने मुलांनो आपण मागणीचा नियम, लॉ ऑफ डिमांड समजून घेतला. व्हेरी आयएमपी प्रश्न आहे मुलांना, आयएमपी करून ठेवा. आणि व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.